हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्सचं फर्स्ट व्हिडिओ लेक्चर. बोर्डनुसार हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरचाच पार्ट आहे. ओके, तर या चॅप्टरमध्ये आता आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय असते ते पाहणार आहेत आणि कॅपॅसिटर हा नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहेत. कॅपॅसिटर बद्दल, कॅपॅसिटर म्हणजे प्रॉपर्टी कॅपॅसिटन्स. ठीक आहे. तर चला तर मग वही आणि पेन काढा आणि लेक्चर लिहायला सुरुवात करा. ओके, चला तर मग कॅपॅसिटन्स हा पार्ट आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण बघणार इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा पार्ट बघणार आहे. तर तो पार्ट बघण्यासाठी अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय असतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघू कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय असतं. ओके, टायटल टाका कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. टायटल टाका कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. याच्यामध्ये लिहा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. द फोर्स whose work done does not depend upon path is called conservative force. त्याला काय म्हणायचं? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणायचं. म्हणजे समजा एक ऑब्जेक्ट आहे इथं, ऑब्जेक्ट ए, त्याला काय केलं आपण, समजा पॉइंट पी पासून पॉइंट क्यू ला नेलं. ठीक आहे, पॉइंट क्यू पासून पॉइंट पी पासून पॉइंट क्यू ला नेलं समजा. आता हे आपण कसंही नेऊ शकतो, या मार्गाने नेऊ शकतो, या स्ट्रेट मार्गाने नेऊ शकतो, किंवा अजून काहीतरी वेगळ्या मार्गाने नेऊ शकतो असं. ठीक आहे, समजा हा पाथ 1 आहे, हा पाथ 2 आहे आणि हा पाथ 3 आहे. आपण कोणत्या जरी पाथनं गेलो, ए ची डिस्प्लेसमेंट आपण कोणत्या जरी पाथनं केली तरी काय होतं, म्हणजे ए या ब्लॉकला पी या ठिकाणी नेलं आपण. तर पी या ठिकाणी नेत असताना, पी टू क्यू नेत असताना ए हा जो ब्लॉक आहे याची डिस्प्लेसमेंट 3 मार्गाने व्हायला लागली. तर 3 मार्गाने नेत असताना काय व्हायला लागले, वर्क बाय पाथ 1 is equal to work by path 2 is equal to work by path 3 असेल. वर्क माहिती काय असतं, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर वर्क या तिन्ही पाथचं वर्क जर सेम असेल, या तिन्ही पाथनी तिन्ही मार्गाने गेलं तरी सुद्धा सेम अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म होत असेल तर त्या फोर्सला म्हणायचं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. तर आपल्याला जे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स बघा. पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहिला कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. सेकंड आहे स्प्रिंग फोर्स. इट इज ऑल्सो अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि थर्ड आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा सुद्धा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ठीक आहे, तर हे तीन जे आहेत हे तीन आहेत कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. म्हणजे या तिन्ही फोर्सेसने केलेले वर्क डन त्यांच्या पाथवर डिपेंड नसतं. जस्ट अ मिनिट. चला, माईकच लावायचा असेल होता, आवाज थोडासा व्यवस्थित येत नसेल बघा. आता व्यवस्थित येते. ओके, चला तर मग कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कळला. असा फोर्स की ज्याचं वर्क डन त्याच्या पाथवर डिपेंड नसतं. म्हणजे इथून ऑब्जेक्ट पी टू क्यू जायला लागला ऑब्जेक्ट. ठीक आहे, 3 पाथनं जायला लागला. एक्झाम्पल साठी मी 3 पाथ दाखवले, कुठल्याही पाथनं जाऊ द्या. जर त्याचं वर्क डन हे काय होत नसेल, पाथवर डिपेंड राहत नसेल, म्हणजे पाथवर डिपेंड नसेल, तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणणार. या फोर्सला काय म्हणायचं, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणायचं. जो कोणता फोर्स आहे, ज्या कोणत्या फोर्सनं आपण या ऑब्जेक्टला, ऑब्जेक्ट म्हणजे काही असेल, ऑब्जेक्ट बॉडी असेल, एखादा चार्ज असेल किंवा एखादा मास असेल, काही असू शकते. ठीक आहे, ओके. म्हणजे बघा, द वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स
the work done by conservative force the work done by conservative force depends upon only initial and final positions. म्हणजे इनिशियल पोझिशन कोणती आहे आणि फायनल पोझिशन कोणती म्हणजे पी आणि क्यू याच्यावर डिपेंड आहे. पी पासून क्यू ला कोणत्या पाथनं ही बॉडी जायला लागली त्याच्यावरती त्या बॉडीचं त्या फोर्सनं केलेलं त्या फोर्सनं त्या बॉडीवर केलेलं वर्क डन डिपेंड नसतं. ठीक आहे, फक्त इनिशियल पोझिशन ए आणि फायनल पोझिशन बी याच्यावरच डिपेंड आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन हे डिस्टन्स असतं, हे काय असतं डिस्प्लेसमेंट असतं. म्हणजे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असतं. ऍक्च्युअल डिस्टन्स जे ट्रॅव्हल केले त्याच्यावरती डिपेंड नसतं. कशावर डिपेंड असतं तर डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असतं. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स याच्यातला फरक तुम्हाला चांगला कळत असेल, बरोबर आहे. हा माहिती आहे ना, तेवढं माहित पाहिजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक असतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय असतं ऍक्च्युअल पाथ जो काही ट्रॅव्हल केलाय तो, हे जे काय आहे ते ऍक्च्युअल पाथ आहे, हे डिस्टन्स झालं. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे पोझिशन ए क्यू ची पोझिशन मायनस पी ची पोझिशन याच्यामध्ये जे स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असते, बरोबर आहे. ओके, तर वर्क डन बाय conservative force depends only on initial and final positions. Depends upon initial and final position and does not depend upon path. वर डिपेंड नसतं. परत अजून एक महत्त्वाचा पॉइंट बघा. समजा बॉडी आहे ही ए या ठिकाणापासून निघाली, बी या ठिकाणी गेली, बी या ठिकाणाहून परत सी या ठिकाणी गेली, सी या ठिकाणाहून परत समजा इथे कुठेतरी आले डी या ठिकाणी आणि नंतर गेली परत ए या ठिकाणी. म्हणजे ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए म्हणजे क्लोज्ड पाथ आहे. ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए हा क्लोज्ड पाथ आहे. ठीक आहे, क्लोज्ड पाथ. फॉर क्लोज्ड पाथ एक्झाम्पल मध्ये ए बी सी डी ए. आता बघा फॉर क्लोज्ड पाथ ए बी सी डी ए काय होतं बघा. क्लोज्ड पाथ साठी डिस्प्लेसमेंट किती हो, क्लोज्ड पाथ साठी डिस्प्लेसमेंट 0 आहे. हियर डिस्प्लेसमेंट इज 0. Hence work done by conservative force is 0. ज्यावेळेस इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन सेम असते त्यावेळेस क्लोज्ड पाथ साठी फॉर क्लोज्ड पाथ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज 0 किंवा वर्क डन फॉर सायक्लिक प्रोसेस इज 0. बघा आपण आता काय म्हणलं होतं, फक्त वर्क डन कशावर डिपेंड आहे इनिशियल आणि फायनल पोझिशन वरती. तर इनिशियल पोझिशन एच आहे, फायनल पोझिशन पण एच आहे, म्हणजे काय होईल डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स 0. ओके, चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. स्क्रीनशॉट काढू नका. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिला. आता बघायचंय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं. त्याच्या अगोदर काय करतो मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कसा असतो थोडक्यात. ठीक आहे, समजा एक हा ग्राउंड फ्लोर आहे, इथं फ्लोर आहे, समजा हा फ्लोर आहे, एक बॉडी आहे, इथं ही एक बॉडी आहे, या बॉडीचं मास m आहे, या बॉडीचं मास काय m आहे समजा. आणि ही बॉडी काय व्हायला लागली, ही बॉडी समजा आपण काय केली वर नेली, आपण हाईट h नेली. समजा या बॉडीला हाईट h नेलं. या बॉडीवरती काय ऍक्ट होतोय, वेट ऍक्ट होतोय mg, बरोबर आहे. वेट ऍक्ट होतोय mg. समजा आपण वेटला इक्वल आणि अपोजिट फोर्स लावला, वेटला इक्वल आणि अपोजिट फोर्स लावला अपवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे, तर त्यावेळेस वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होईल. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय F बार, काय आला Fg बार. समजा Fg बार डॉट S बार. आता बघा Fg बार म्हणजे काय, थोडक्यात हे F इंटू Fg इंटू S cos थीटा, बरोबर आहे. म्हणजे किती आलं Fg किती आहे mg किती असतं mg इंटू डिस्प्लेसमेंट किती झाली समजा वर
इथपर्यंत गेला हा बघ, ही बॉडी इथे गेली समजा, फायनल पोझिशन इथे आहे. ठीक आहे, बॉडी मोठी झाली का, हाईट थोडीशी हाईट याच्यामधून वर डिस्प्लेस झाली, बॉडी मोठी व्हायला लागली. चला बघा, हा mg इंटू दिस हाईट h इंटू कॉस. आता यांच्यामध्ये अँगल किती बघा, डिस्प्लेसमेंट वरती आहे आणि फोर्स खाली आहे, म्हणजे 180. cos 180 काय असतो, cos 180 -1 म्हणजे मायनस mgh. हे झालं अपवर्ड डायरेक्शनला. आता समजा हीच बॉडी काय आली, हीच बॉडी समजा खाली आली, सेम बॉडी काय काय झाली, खाली आली. कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे खाली आली. ठीक आहे, सेम बॉडी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे खाली आली. आता काय होईल बघा, आता काय होईल, किती डिस्टन्स आली, याच्या एवढा डिस्टन्स आली, इथे खाली mg चा ऍक्ट व्हायला लागलाय. तर त्यावेळेस वर्क डन काय असेल, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू काय होईल आता बघा. आता बघा दोन्ही सेम डायरेक्शनला आहेत, वेट डाऊनवर्ड ऍक्ट होत आहे, डिस्प्लेसमेंट पण डाऊनवर्डच आहे, म्हणजे काय होईल, fg बार डॉट s बार which is equal to fg into काय होईल, s into cos थीटा किती आहे, cos 0 बरोबर आहे, म्हणजे cos 0 1 असते, mg into h. आता बघा हे काय झालं, म्हणजे समजा असं गृहीत धरू आपण, बॉडी A टू B गेली आणि परत बॉडी B टू A वापस आली, परत बॉडी काय झाली, B टू A वापस आली. तर बघा क्लोज्ड पाथ साठी वर्क डन किती लागले, हेन्स फॉर क्लोज्ड पाथ A B A पासून B ला गेली, B पासून परत A ला आली, असं गृहीत धरा. तर वर्क डन किती होईल, क्लोज्ड पाथ टोटल वर्क डन इज इक्वल टू वर्क डन फॉर बॉडी in moving from A to B and work done to move from B to A. म्हणजे किती आलं, mgh. हे किती आलं, mgh. आणि हे किती आले, हे किती आलं, मायनस mgh which is equal to 0. हा आता कळालं, क्लिअर आहे. बरं काय म्हणलं मी, बॉडी A टू B गेली आणि नंतर B टू A आली. ठीक आहे, तर त्यावेळेस A टू B जाताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जे वर्क डन केलं ते कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, कारण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स सेम डायरेक्शनला आहे. मग आता दुसऱ्या वेळेस काय झालं, बॉडी B टू A गेली, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं केलेलं वर्क डन 0 आहे. आता याचा अर्थ काय, तुम्ही म्हणता ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं वर्क डन केलेलं 0 आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क डन करेलच कसा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर खाली ऍक्ट होतंय, बॉडी तर वर जायला लागली. याचा अर्थ असा असतो की बॉडी जी आहे, बॉडीवरती आपण एक्सटर्नल फोर्स लावलाय, बॉडीवरती एक एक्सटर्नल फोर्स लावलाय जो की अपवर्ड डायरेक्शनला आहे, आणि त्या बॉडीवरती त्याचा वेट डाऊनवर्ड ऍक्ट व्हायला लागले, आणि ही जी प्रोसेस आहे एकदम स्लो आहे. म्हणजे या बॉडीमध्ये, या प्रोसेसमध्ये बॉडी कायनेटिक एनर्जी गेन करत नाही, म्हणजे जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड ऍक्ट व्हायला तेवढाच इक्वल आणि अपोजिट फोर्स आपण या बॉडीवरती लावत असतो. ठीक आहे, म्हणून काय म्हणायला लागलो तिथं आपण, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं गृहीत धरायला लागलो. ठीक आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स निगेटिव्ह गृहीत धरायला लागलो, कारण या बॉडीवरती जो या बॉडीला अपवर्ड घेऊन जाणारा फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जस्ट किंचित जास्त असतो. कसा असतो तो, किंचित जास्त असतो, आणि त्याच्यामुळे ती बॉडी वर जायला लागली. वर जाताना बॉडी अशी वर जायला लागली की त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी 0 आहे, म्हणजे ती बॉडी मोशन मध्ये येईल का नाही, एकदम स्लोली मूव्ह व्हायला लागली, खूप इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये B टू A बॉडी जायला लागली, असा अर्थ झाला. ठीक आहे, मग त्यावेळेस काय झालं, वर्क डन, एक्सटर्नल फोर्सेस वर्क करायला लागला, पण ते वर्क ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मॅग्निट्यूड एवढाच आहे, म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो की वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नेगेटिव्ह, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करायला लागला, खाली ओढण्याचा प्रयत्न करायला लागला, डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट आहे, म्हणून तो मायनस झाला, म्हणजे काय झालं, मायनस झालं. ठीक आहे, ओके. अजून एक, वर्क डन ज्यावेळेस पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस काय असतं, वर्क डन ज्यावेळेस पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय की बॉडी आणि फोर्स, बॉडीची मोशन, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स काय होतं, सेम डायरेक्शनला असतो, आणि इथं ज्यावेळेस वर्क डन निगेटिव्ह आहे त्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शन्सला असतात. हे काय असतात, अपोजिट डायरेक्शन्सला असतात. ज्यावेळेस वर्क डन पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस बॉडीची कायनेटिक एनर्जी वाढत असते. इन जनरल ज्यावेळेस वर्क डन पॉझिटिव्ह असतं त्यावेळेस बॉडीची कायनेटिक एनर्जी वाढते, आणि ज्यावेळेस वर्क डन निगेटिव्ह असतं त्यावेळेस बॉडीची कायनेटिक एनर्जी कमी होत असते. ठीक आहे, ओके. चला हे कळलं आता. ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन.
नोट इट डाऊन. लिहिला. चला पुढचं बघायचं आता. वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स बघायचा. कसला फोर्स? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काय असतो? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. The force whose work done depends upon path is called non-conservative force. Is called non-conservative force. सर चेटिंग करताय सर. मी चेटिंग करू शकतो, तुम्हाला नाही करता येत. माझ्याकडे बोर्ड आहे, मी बोलू शकतो ना. चला परत लिहा. डबल तुम्ही खोडून नाहीत घेऊ शकत. हा चला लिहा. आता जर फोर्स काय असेल? नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल तर काय होतं? वर्क डन बाय पाथ 1 इज नॉट इक्वल टू वर्क डन बाय पाथ 2 इज नॉट इक्वल टू वर्क डन बाय पाथ 3. म्हणजे बॉडीला P2Q नेलं, बॉडी A ला, वाया पाथ A वाया पाथ B 1 वाया पाथ 2 वाया पाथ 3 1 2 3 या वेगवेगळ्या पाथनी बॉडी P2Q मूव्ह केली आपण. तर प्रत्येक वेळेस बॉडीचं जे वर्क डन W1 W2 W3 हे तिन्ही वर्क डन्स काय असतात? वेगवेगळे असतात. हे तिन्ही वर्क डन्स वेगवेगळे असतात आणि हे तिन्ही वर्डन्स वेगवेगळे असतात आणि म्हणूनच त्या फोर्सला आपण म्हणतो नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. हा अजून एक, जो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो त्यानं केलेलं जे वर्क डन असतं, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनं केलेलं जे वर्क डन असतं ते बॉडीच्या पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं. म्हणजे कसं बघा, इथं काय? इथं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याने केलेलं वर्क डन कसं आहे? निगेटिव्ह आहे. हे निगेटिव्ह आलं. आता हे बघा, वर्क डन निगेटिव्ह आहे म्हणजे आता या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी वाढली mgh. इथं काय होती? ग्राउंडला समजा 0 धरली, गृहीत धरली. ठीक आहे, गृहीत धरली म्हणून मी. ग्राउंडला समजा पोटेन्शियल एनर्जी 0 गृहीत धरली तर ॲट हाईट पोटेन्शियल एनर्जी काय असते? mgh. इथून एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन सांगता येते. इथून काय असतं? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कसं? आता बघा, पोटेन्शियल एनर्जी किती? या पॉइंटची पोटेन्शियल ए या पॉइंटला बॉडीची पोटेन्शियल एनर्जी किती येईल? सांगू शकता तुम्ही किती? mgh. बरोबर आहे, मान्य आहे. या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती बॉडीची? mgh. क्लिअर आहे. आता बघा, वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होतं? -mgh होतं. म्हणजे याला आपल्याला असं येईल का? मायनस ऑफ मायनस mgh. बघा mgh म्हणजे काय? mgh which is equal to mgh. mgh लागायचं मायनस ऑफ मायनस mgh. बघा, निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सने वर्क डन केलेलं किती? इथं कॉन्झर्वेटिव्ह फोर्सने वर्क डन केलेलं 0 आहे, निगेटिव्ह आहे. मायनस mgh, मायनस तर मायनस प्लस झालं mgh म्हणजे बॉडीची पोटेन्शियल एनर्जी किती आली? mgh. बरोबर आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येतो? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आपण पॉईंट लिहून घ्या. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. किंवा त्याला अजून वेगळ्या प्रकारे सांगता येतं. इथे समजा हा फोर्स कोणता म्हणलो होतो आपण? वर एक फोर्स लागायला होता. कोणता? एक्सटर्नल फोर्स. कोणता फोर्स लागत होता इथं? एक्सटर्नल फोर्स लागत होता. बघा, एक्सटर्नल फोर्सने केलेलं वर्क डन किती आहे? mgh फोर्स लागायला लागलाय. mg च्या इक्वल आणि अपोजिट फोर्स लागायला लागलाय. एक्सटर्नल फोर्स इक्वल टू किती? mg आणि डायरेक्शन कशी तिची? अपवर्ड आणि डिस्प्लेसमेंट पण अपवर्ड आहे. म्हणजे वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स किती होतं? mgh किती होतं? mgh. आणि तेच काय म्हणून स्टोअर व्हायला लागले? पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर व्हायला. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स किती होतं? mgh. आणि हा जो एक्सटर्नल फोर्स आहे हा इक्वल टू आहे वेटच्या इक्वल आणि अपोजिट फोर्स आहे फक्त. मग अपवर्ड आहे आणि डिस्प्लेसमेंट पण अपवर्ड आहे. म्हणजे काय होईल? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला म्हणजे दोन्ही अँगल 0 आहे. cos 0 पण असतो. म्हणजे काय झालं? f बार डॉट h बार काय आलं? fs cos थीटा. बरोबर आहे. इथं काढून दाखवू का? ठीक आहे, काढून दाखवतो. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू f बार डॉट h बार इज इक्वल टू f एक्सटर्नल इनटू s cos थीटा. इथे काय आलं? f एक्सटर्नल ची मॅग्निट्यूड किती आहे? mg एवढी. h इनटू cos दोन्ही मधला अँगल किती आहे? 0 आहे. म्हणजे काय झालं? ते cos 0 नसतो म्हणजे किती आलं? mgh आलं. किती आलं ते? mgh. हे सोडून द्या आता. mgh बस झालं. काय समजणार आता? mgh म्हणजे काय आलं बघा? ते पोटेन्शियल एनर्जी. ही जी हे जे वर्क डन आहे हे कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं? हे स्टोअर होतं पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. पोटेन्शियल एनर्जी किती झाली? mgh झाली. म्हणजे काय झालं? पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय
external force. Positive of work done by external force. Rather, work done by external force is equal to potential energy किंवा potential energy is equal to work done by external force किंवा potential energy is equal to work done by positive work done by external force आणि negative of work done by conservative force. Negative of work done by conservative force. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी हे कॉन्सेप्ट समजणार नाही. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स किंवा नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. क्लिअर आहे? ओके, चला. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला मी. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्याशिवाय नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी समजणार नाही. ठीक आहे. चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. क्लिअर? ओके, चला मोडू. आता बघा, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स बघायला पाहून. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स साठी काय असतं? वर्क डन डिपेंड्स अपॉन पाथ. वर्क डन डिपेंड्स अपॉन पाथ. द वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स डिपेंड्स ऑन पाथ ओनली. ठीक आहे. आणि डज नॉट डिपेंड म्हणाला इथं. डज नॉट डिपेंड, doesn't depend upon initial and final position. ठीक है. work done by non conservative force does not depend upon initial and final position. तर ते नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ने केलेले जे वर्क डन आहे ते वर्क डन फायनल आणि इनिशियल पोझिशन वर डिपेंड नसतं. तर कशावर डिपेंड असतं? पाथ वर डिपेंड असतं. कुणाचं वर्क डन? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचं वर्क डन. बरोबर? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचं वर्क डन कशावर डिपेंड असतं? तर पाथ वर डिपेंड असतं. ते इनिशियल आणि फायनल पोझिशन वर डिपेंड नसतं. म्हणजे द वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स डिपेंड्स ऑन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी अँड नॉट ऑन द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. ठीक आहे. असं पण म्हणता येईल. चला, एक्झाम्पल काय याचं? याचं एक्झाम्पल आहे वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स. याचं काय एक्झाम्पल? frictional force. This is the example of non-conservative force. Example of non-conservative force. ठीक आहे. समजा ही एक बॉडी आहे. एक बॉडी आहे. या बॉडीला काय केलं? हा फ्लॅट सरफेस समजा. या बॉडीला A to B नेलं. सॉरी, या बॉडीला काय केलं? P to Q नेलं. P to किंवा असं म्हणा, ही एक हाय ब्लॉक आहे, याला A to B नेलं. काय म्हणा, काय फरक पडत नाही. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय? आपल्याला पाथ इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि इथून यालाच काय केलं? यालाच असं नेलं. हा पाथ 1 आहे, याला असं नेलं आपण. ठीक आहे. हा पाथ 2 आहे. तर होतं काय? वर्क डन बाय बॉडी इन पाथ 1 इज ग्रेटर दॅन वर्क डन बाय बॉडी, सॉरी, इज नॉट इक्वल टू वर्क डन बाय पाथ 2. काय म्हणून कळलं? आणि लक्ष द्यावा. समजा ही एक बॉडी आहे आणि इथून आपण घासत नाही लागलो त्याला, हे बॉडीला ओढत नेलं तर फ्रिक्शन व्हायला लागले. A to B जाताना पाथ 1 न फ्रिक्शन जास्त होईल. A to B जाताना पाथ 2 न फ्रिक्शन जास्त होईल. पाथ 2 न फ्रिक्शन जास्त होईल. म्हणजेच वर्क डन बाय पाथ 1 इज लेस दॅन वर्क डन बाय पाथ 2 असेल. बरोबर आहे? कारण इकडून फ्रिक्शन जास्त होईल, इकडून फ्रिक्शन कमी होईल. बरोबर आहे? डिस्टन्स कमी आहे, फ्रिक्शन कमी होईल. डिस्टन्स जास्त आहे, फ्रिक्शन जास्त होईल. बरोबर? म्हणजेच वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इज नॉट सेम when body is moved from by path 1 and 2. आता समजा सायक्लिक प्रोसेस आहे. म्हणजे A to B जायला आणि B to A यायला असं गृहीत धरू आपण. क्लोज्ड पाथ साठी काय होतं बघा. क्लोज्ड पाथ साठी काय होतं? फॉर क्लोज्ड पाथ साठी काय होतं? समजा बॉडी काय झाली? A to B मूव व्हायला लागली. A to B मूव झाली बॉडी. ठीक आहे. A to B बॉडी मूव झाली. आता काय होतंय? फ्रिक्शन बॉडी इकडे मूव व्हायला लागली, वेलोसिटी इकडे बॉडीची, म्हणजे फ्रिक्शन कुठे लागेल? इकडे लागेल. बरोबर आहे? म्हणजे वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय होईल? डिस्प्लेसमेंट इकडे व्हायला लागली, फोर्स इकडे लागायला आहे. F बार डॉट
एस बार इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा, बरोबर आहे, एफ एस कॉस थिटा. आता बघा एफ किती आहे, एफ जो काय असेल तुला, ठीक आहे, एफ एफ किती असतो, एफ किती असतो, म्यू इंटू एन नॉर्मल रिएक्शन, ठीक आहे समजा, ठीक आहे. त्याच्या थोडं डिटेलमध्ये नाही आपल्याला, फक्त आपल्याला समजून घ्यायचं, एफ इंटू एस किती आहे, जे काय असेल ते असेल, जे काय असेल ते असेल, ठीक आहे. एस आपण गृहीत धरू, डिस्प्लेसमेंट झाली, एस गृहीत धरले, आणि दोन्ही अँगल किती आहे, कॉस 180 बघा ना, डिस्प्लेसमेंट पुढे व्हायला लागली आणि फोर्स मागे लागायला लागला, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही अँगल किती आहे, 180. म्हणजे काय झालं, हे आला मायनस एफ इंटू एस, मायनस एफ इंटू एस, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इन मूव्हिंग फ्रॉम ए टू बी. कुठून कुठपर्यंत, ए टू बी जाताना, ए टू बी ला जाताना. आता वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इन मूव्हिंग फ्रॉम बी टू ए काढलं, बी टू ए काढा, बी टू ए काढा. समजा सेम ऑब्जेक्ट काय व्हायला लागलाय, सेम ऑब्जेक्ट समजा थोडंसं पुढे काढतो मी. आता काय व्हायला लागलाय, बी टू ए यायला लागलाय, इकडून इकडं बी टू ए यायला लागलाय. आता काय होईल, व्हेलॉसिटी इकडे, डिस्प्लेसमेंट इकडे, पण फ्रिक्शनल फोर्स कसं लागेल, मागे लागेल, बरोबर आहे. तर त्यावेळेस काय होईल, एफ बार डॉट एस बार इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस, परत अँगल किती आहे, परत अँगल बघा, हे पुढे हे मागे 180, म्हणजे परत काय आलं, हे मायनस एफ एस, म्हणजे टोटल वर्क डन किती आलं, हेन्स टोटल वर्क डन इज इक्वल टू वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इन मूव्हिंग फ्रॉम ए टू बी प्लस वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इन मूव्हिंग फ्रॉम बी टू ए, विच इज इक्वल टू किती आलं मग ते, मायनस एफ एस विच इज इक्वल टू मायनस 2fs. किती आलं ते, मायनस 2fs आलं. दिसतंय का 2fs, दिसतंय, थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल, ओके, ठीक आहे. विच इज इक्वल टू मायनस 2fs, म्हणजे वर्क डन फॉर क्लोज्ड पाथ इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे. हेन्स फॉर क्लोज्ड पाथ वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज नॉट इक्वल टू 0. इम्पॉर्टंट काय की वर्क डन फॉर क्लोज्ड पाथ बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज नॉट इक्वल टू 0. किती यायला लागले, मायनस 2fs यायला लागले. 0 येईल का, नाही, 0 येईल का, नाही. तर हे इम्पॉर्टंट आहे, वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज नॉन झिरो फॉर क्लोज्ड पाथ, किंवा फॉर क्लोज्ड सायकल. क्लियर आहे, ओके. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. तर या लेक्चरमध्ये मी इथं थांबतो. आपल्याला हे इम्पॉर्टंट होतं की कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय असतात हे माहीत असणं गरजेचं होतं, ठीक आहे. तर हे लेक्चर लिहून घ्या आणि त्याच्यानंतर पुढचं लेक्चर बघा. लेक्चर सिक्वेन्समध्ये बघत चला, एकानंतर एक, पहिलं झालं एक, दुसरं झालं तिसरं, असं बघत चला. डायरेक्ट जर तुम्ही लेक्चर डायरेक्ट बघितले, म्हणजे समजा डायरेक्ट तिसरं बघितलं, पहिलं बघितलंच नाही, किंवा दुसरं बघितलं, पहिलं बघितलंच नाही, तर तुम्हाला लेक्चर समजणार नाही, त्याच्यामुळं सिक्वेन्समध्ये लेक्चर बघायचं, ठीक आहे. काय अडचण असेल तर विचारत राहा, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.